अमेरिकेत बापानेच त्याच्या 7 मुलांसह 8 जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। सर्व मुलांचं वय हे 1 ते 14 वर्ष इतकं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नराधम बापाचा मृत्यू झाला। यामागील कारण जाणून हादरून जा। अमेरिकेतील लुइसियाना राज्यातील लेवेश्रेवेपोर्ट शहरात ही घटना घडली। यात श्रेवेपोर्ट शहरात बापानं स्वतःच्या 7 मुलांसह 8 चिमुकल्यांची हत्या केली आहे। रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी सांगितले की 7 मुलांना घरात गोळी मारली तर एका मुलाला छतावर जाऊन गोळी मारण्यात आली आहे। तो मुलगा जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। या हल्ल्यासाठी असॉल्ट स्टाईल शस्त्राचा वापर करण्यात आला। गोळीबारातील मृतांची नावंही समोर आली आहेत। यात जयला, शायला, कायला, लैला, मर्केडॉन, सिराय, खेडारियन, ब्रेलॉन यांचा समावेश आहे। तर 13 वर्षाचा एक मुलगा सुद्धा जखमी आहे। त्यानं जीव वाचवण्यासाठी घरातून पळ काढला आणि छतावरून उडी मारली। श्रेवेपोर्ट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 3 मुलं आणि 5 मुली होत्या। त्यांचं वय 3 वर्ष ते 11 वर्ष या दरम्यान आहे। 8 पैकी 7 जणी सख्खी भावंड होती। हल्ल्यात 2 महिलांसुद्धा जखमी झाल्या होत्या। यात एक महिला आरोपीची पत्नी असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। घरगुती वादानंतर नराधम बापानं हे हत्याकांड केल्याची माहिती समोर येते आहे। आरोपीनं सर्वात आधी पत्नीला गोळी मारली, त्यानंतर दुसऱ्या घरात 8 मुलांसह महिलेवर गोळीबार केला। दुसरी महिला ती गोळीबारात मृत्यू झालेल्या मुलाची आई आहे। तिचीही प्रकृती गंभीर आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी शमार एलिकन्स घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता। त्यानं बंदुकीचा धाक दाखवून एक कार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला। यात आरोपी शमार एलिकन्सचा मृत्यू झालाय।